मी बघते आम्हाला 32,000 मतं मिळाले. मी बघते आमचे 15 लोक निवडून आले. जिथे आम्ही 0 होतो, 1 होतो, कसं तरी एखादी सीट मॅनेजमेंट व्हायची, तिथे आज आमची स्वतःच्या जीवावर 15 निवडून आली. ही आमची शक्ती आणि आम्ही इथे म्हणजे तसं बघायला गेलं तर सत्तेत नाही आहे भूमिकेत. मी 5 वर्ष संघटनेच्या कामाला राज्याच्या बाहेर काम करत होते. मी जिल्ह्याचे मी महिना झाले म्हणजे 1 वर्ष झाले मी मंत्री झाले, पण मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तर त्यामुळे मला डायरेक्ट कार्यकर्त्यांना फार निधी किंवा बळ किंवा प्रशासकीय सुविधा पुरवता नाही आल्या, पण जनतेने मात्र आमच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाचं बळ ठेवलं. आमच्या मातीत, ज्या मातीत आम्ही जन्मलो, ज्या मातीसाठी आम्ही खपलो, मातीसाठी काम केलं, त्या बीड जिल्ह्याच्या मातीने आम्हाला एवढा मोठा विजय दिला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी थोडक्यात आमचा पराभव झाला असेल तरी आमचा एक सुविद्य, सुशिक्षित, अत्यंत सुसंस्कृत उमेदवार डावलल्याबद्दल भविष्यामध्ये मला नाही वाटत फार चांगलं आपल्याला प्रतिमा त्याच्यामधनं होईल. गेवराईमध्ये वेगळी समीकरणं तुम्ही केली आणि पवार आणि पंडित एकत्र येऊन आता त्या ठिकाणी भाजपचा विजय देखील झालाय. कसं पाहताय विजयाकडे? मी अत्यंत आनंदाने पाहते. वेगवेगळी समीकरणं मी नेहमीच करत होते. जर कसं आहे, थोडासा एकहाती कारभार असेल तर चांगल्या गोष्टी करता येतात. मागच्या वेळी पण मी जिल्हा परिषदमध्ये असे वेगळे समीकरणं केले होते जे कधीच एकत्र नाही बसत. असे लोक बसवले होते एकत्र, कारण शेवटी आमचं ध्येय काय आहे तर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवणं आहे. आणि त्या दोघांनी पण एकदम समंजस्याने काम केलं. दोघांनी खूप छान काम केलं एकत्र. सभा घेतल्या, एकमेकांना सन्मान दिला, एकमेकांच्या घरी आले. एक मॅच्युरिटीचं दर्शन हे पवार आणि बदामराव पंडित यांनी दाखवले आहे, आमच्या बाळदादांनी दाखवलेलं आहे. आणि मला वाटतं ही खूप चांगल्या भविष्याची, उज्ज्वल भविष्याची नांदी आहे.